नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्व? आता सगळीकडे दिवाळीची तयारी जोरदार चालू झालेली आहे. आणि खरं सांगू का तुम्हाला, दिवाळी म्हणजे फक्त दिवे आणि सजावट नाही. दिवाळी म्हणजे गोडवा, सुगंध आणि आपल्याच हाताने बनवलेल्या फराळाची जादू. यावर्षी ठरवलं सगळा फराळ एकटीच घरी बनवायचा. दरवर्षी सासू असायची, जाऊ असायची, त्याच्याबरोबर मिळून मी फराळ बनवायचे. पण ह्यावेळी माझ्यासाठी टास्क होता माझा छोटासा श्रियान. पण माझ्यासाठी नेहमीप्रमाणे अशक्य अशी कुठलीच गोष्ट नव्हती. ह्यावेळी श्रियानला हँडल करून मी फराळही बनवायला घेतला. ह्यावेळी मात्र फराळ बनवताना आईची खूप आठवण आली. लहानपणी अशीच आई आमची फराळ बनवायची. कधी असं वाटलंच नव्हतं की आम्हाला स्वतः फराळ बनवायला लागेल. पण असतं ना, जेव्हा संसाराला मुलगी लागते तर हळूहळू सगळं तिला बनवायला यायला लागतं किंवा ती शिकते. तसंच मी हळूहळू शिकत गेली. मला काय हे पहिल्यापासून यायचं नाही. जेव्हा आईकडे होती तेव्हा आईच्या हातचं जेवण म्हणा, फराळ म्हणा, सगळं काही आयतं भेटायचं. पण जेव्हा लग्न होतं मुलीचं, तिला काहीही येत नसलं तरीसुद्धा लग्न झाल्यावरती हळूहळू तिला सगळं येतं बनवायला. तसंच मलाही लग्न झाल्यावरती हळूहळू सगळं शिकायलाही भेटलं आणि बनवायलाही भेटलं. आज मी स्वतः हा फराळ बनवला एकटीने. मला स्वतःलाच विश्वास होत नव्हता, कारण प्रत्येक वेळी कोण ना कोण सोबतीला असायचं. माप किती घेतलं, तूप किती घेतलं सांगायला असायचं. पण ह्यावेळी एकटी श्रियानला हँडल करून हळूहळू सगळा फराळ बनवायला घेतला. एका दिवसात मी 3 पदार्थ बनवून घेतले आणि त्याच्याबरोबर श्रियानला खाली खेळायला सुद्धा नेलं. पण श्रियान माझा खूप मला सपोर्ट करतो. मला ज्यावेळी असं वाटतं की तो त्रास देईल, पण त्यावेळी तो उलटंच करतो. तो खूप मस्त राहतो, खेळतो आणि मलाही माझं जे काम असतं ते करायला देतो. तुम्ही पण दिवाळीचा फराळ काय काय बनवला नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.